तर इकडे तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेमध्ये अडचणी कायम आहेत। बहुमतासाठीचा आकडा जुळवण्यात टीव्हीकेला अपयश आलेला आहे अशी सूत्रांची माहिती आहे। बहुमताचा आकडा गाठण्यासाठी विजय यांना 2 आमदारांची गरज असल्याची सूत्रांची माहिती आहे। व्हीसीके पक्षाकडून पाठिंबा जाहीर करण्यात आलाय, पण अद्याप पत्र दिलेलं नाहीये अशी सूत्रांची माहिती आणि बहुमताचा आकडा नाही तोवर शपथ देण्यास राज्यपालांचा नकार असल्याची सूत्रांची माहिती आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। प्रमोद, वृषाली, तमिळनाडूचं पॉलिटिक्स जे आहे ते अगदी टेस्टिंग वळणावरती सध्या पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कारण काल टीव्हीके पक्षाचे प्रमुख अभिनेते विजय यांनी राज्यपालांची भेट घेत आपल्याकडे सगळे आमदार आहेत किंवा आपल्याला आमदारांचा आकडा जुळला आहे अशा पद्धतीची पत्र दिलेली होती। मात्र त्यांनी जी पत्र दिलेली होती त्यामध्ये फक्त सीपीआय आणि सीपीएमचीच पत्र होती, त्यामुळे त्यांचा आकडा जो आहे तो 116 झालेला आहे। राज्यपाल ह्या भूमिकेवरती ठाम आहे, जोपर्यंत तुम्ही बहुमताचा आकडा म्हणजे 118 आमदारांचा आकडा दाखवत नाही तोपर्यंत मी तुम्हाला शपथ देणार नाही, या भूमिकेवरती राज्यपाल अजूनही ठाम असल्याचं बघायला मिळतंय। टीव्हीके पक्षाला अपेक्षा होती की तिथला जो छोटा पक्ष आहे व्हीसीके तो त्यांनी पाठिंबा देण्याचं जाहीर केलं होतं। कारण काल त्यांनी ज्यावेळी त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बैठक घेतलेली त्यावेळी बैठकीमध्ये त्यांनी ही भूमिका घेतली वृषाली की सीपीआय आणि सीपीएम पक्ष नेमकं काय भूमिका घेतो त्यानंतर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ। पण सीपीआय सीपीएमच्या भूमिकेनंतरही अद्यापपर्यंत व्हीसीके पक्षानं पाठिंब्याचं पत्र दिलेलं नाहीये, त्यामुळे आमदारांचा आकडा टीव्हीके पक्षाला जुळवता आलेला नाहीये आणि म्हणून अद्यापपर्यंत टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांच्या शपथविधीवरती सावट कायम असलेलं चित्र आपल्याला बघायला मिळते। नेमकं आज व्हीसीके पक्ष आपला पाठिंब्याचं पत्र देतो का आणि पाठिंब्याच्या पत्रानंतर तरी राज्यपाल अभिनेते विजय यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करतात का हे बघणं महत्वाचं असणार आहे। पण आता अगदी इंटरेस्टिंग वळणावरती तामिळनाडूचं पॉलिटिक्स आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद प्रमोद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।